नमस्कार. मी गोविंद जोशी, बन्सी महाराज मिठेवाले एज अ संचालक. आता हे 4-5 दिवसात आपले सागरीचे भाव दुप्पट झालेले आहे. तरी याचा परिणाम पुढे जे आपल्याला रक्षाबंधन आहे, गणपती आहे, दसरा, दिवाळी आहे, याच्यात पुढचे अजून एक हाईप झाली तर होऊ शकतो. कारण आपले जे व्यवसायात आहे, साखर ही थोडी कमी प्रमाणात असते, आपली फार कमी प्रमाणात असते. आपल्यामध्ये गावरान तूप आहे, दूध आहे, याचं प्रमाण जास्त असतो. तर ओव्हरऑल आपण बघितलं जसं की ड्रायफ्रूटचे रेट 30-40% ड्रायफ्रूटचे रेट वाढलेले आहे. रॉ मटेरियल जेवढं आहे सगळे रॉ मटेरियलचे रेट वाढलेले, तेलाचे रेट वाढले आणि पॅकेजिंग मटेरियल आहे ते आपल्याला बॉक्स लागतात, कंटेनर लागतात. तर ओव्हरऑल जे सध्याची परिस्थिती आहे ते हॉर्मोसची असून द्या किंवा जे इराणचं अमेरिकेचं युद्ध आहे त्याचं पण त्याच्यात कारण आहे. तर हे ओव्हरऑल मार्केटमध्ये सगळे जे फूड इंडस्ट्री आहे तर सगळ्यांना याचा परिणाम पुढं होऊ शकतो. तर आगामी काळात जसे रक्षाबंधन आहे, नवरात्र आहे, त्याच्यानंतर दसरा, दिवाळी येत आहे, तर आपल्या ग्राहकांना त्याचा फटका बसू नये. जे आपण रेट हाईप होणार आहे मिठाईचे, तर आता सध्या आम्ही रेट वाढवले नाहीये, त्यांना पण रेट वाढीचा झळ बसू नये. तर आम्ही सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतोय. जेवढं कमीत कमी रेटमध्ये एकदम बेस्ट क्वालिटी देता येईल, प्रीमियम क्वालिटी देता येईल, तसं आम्ही सध्या त्याच्यात वर्कआउट करतोय. आता सध्याची परिस्थिती बघता पुढच्या आगामी काळात रेट अजून हाईप झाले तर 5 ते 10% तरी आपल्याला सगळे मिठाईचे भाव हे सगळीकडे वाढतील ही अपेक्षा आहे.